नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या आपल्याकडे ऊस पिकाची वाढ जोमाने सुरू आहे. पण बऱ्याचदा काय होत आहे, ऊसाची जी उंची आहे ती उंची होते, पण जी जाडी आहे ती जाडी होत नाही. ऊसाचे जे कांड आहे ते होत नाही, बारीक राहतं. आणि जाड होत नसल्यामुळे कांडं फुगली नाही तर मित्रांनो, त्याचा आपल्या शेवटी वजनात, उत्पन्नात खूप मोठी घट होते. तर मग ऊसाची कांडी टपोरी आणि जाड आणि वजनदार करण्यासाठी मित्रांनो, नेमकी कोणती फवारणी करावी, कोणते खत वापरायचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा चांगला 100% रिझल्ट येईल, ही सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपण हा व्हिडिओ कुठून पाहता ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, एवढीच विनंती करतो. तर शेतकरी मित्रांनो, ऊसाची कांडी फुगवण्याचा जो काळ आहे हा खूप अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा ऊस कांड भरण्याच्या अवस्थेमध्ये असतं तेव्हा त्याला योग्य द्रव्यांची गरज असते. मग त्याच्यामध्ये तुम्ही ते अन्नद्रव्य कशा पद्धतीने देऊ शकता, आळवणीद्वारे देऊ शकता किंवा ड्रीपद्वारे देऊ शकता किंवा पाण्यातून देऊ शकता. बरं मित्रांनो, ज्यांना पाण्यातून द्यायची प्रॉब्लेम आहे, म्हणजे ज्यांना ठिबक नाही, अशांसाठी मित्रांनो तुम्ही पाण्यातून देऊ शकता. आणि पाण्यातून कसं द्यायचं मित्रांनो, तर एक 200 लिटरचं बॅलर घ्यायचं. त्या बॅलरमध्ये खत चांगल्या प्रकारचं कालवायचं आणि त्या बॅलरच्या बुडाला एक कॉक करायचा आणि त्या कॉक आपलं जो पाण्याचा हुस्सास आहे, जो आपलं विहिरीचं पाणी असेल किंवा बोरचं पाणी असेल, जिथं आपण पाटामध्ये सोडतो तिथं हा बॅलर ठेवून तिथून त्यामध्ये चांगल्या प्रकारचं खत खालावून तुम्ही मित्रांनो, ठिबक नसेल तर त्या बॅलर वाटे सोडू शकता. तर या अवस्थेमध्ये मित्रांनो, विद्राव्य खतांचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. मग त्याच्यामध्ये पोटॅशियमयुक्त खतांचा वापर करणे यावेळी गरजेचं असतं, ज्यामुळे ऊसाची जी कांड्यांचा आकार आणि जे वजन आहे ते वजन वाढण्यासाठी त्याचा खूप चांगल्या प्रकारचा मदत होऊ शकते. त्याच्यामध्ये मग तुम्ही टॉनिक आणि विद्रव्य खतांची फवारणी करू शकता. बऱ्याचदा शेतकरी चुकीच्या वेळी चुकीची फवारणी करतात आणि चुकीच्या वेळी चुकीची फवारणी केल्यामुळे आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट मित्रांनो मिळत नाही. पण मग योग्य मायक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य आणि विद्राव्य खतांचं योग्य प्रमाण घेतल्यास ऊसाची वाढ एकसारखी होते आणि ऊसाची जी कांडी आहे ती मजबूत आणि जाड होते. तर ह्या काळामध्ये मित्रांनो ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट मित्रांनो, ऊस जर चांगला वाढलेला असेल आणि त्याला जर कांडी चांगली जाड सुटलेली नसेल तर मित्रांनो, हे खतं किंवा फवारणी करत असताना काही गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही फवारणीची काळजी कशी घेताय बघा. फवारणी नेहमी सकाळी किंवा किंवा संध्याकाळी घेणं खूप गरजेचं आहे. कडक उन्हात किंवा पाऊस आता येईल अशा वेळेत ती फवारणी करू नका, कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि फवारणी करताना त्याच्यामध्ये स्टिकरचा वापर आवर्जून करा, जेणेकरून औषधाचा पानावर नीट चिकटून राहील आणि त्याचा फायदा आपल्या ऊसासाठी होईल. त्याच्यामुळे ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. औषध कोणतंही फवारणी करत असताना त्याच्यामध्ये स्टिकर टाकणं खूप गरजेचं आहे. जर तुमच्या जमिनीत पाण्याचा ताण पडत असेल तर मित्रांनो, कांडे फुगण्याची प्रक्रिया ह्या मंदावल्या जाऊ शकतात. त्यामुळे पाण्याचं योग्य नियोजन ठेवणे हे सुद्धा खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, ऊसाची कांडी फुगवण्यासाठी आणि एकरी उत्पादन वाढवण्यासाठी हे नियोजन महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला तुमच्या शेतात जर 100% सकारात्मक बदल जर घडवायचा असेल आणि घडून येऊ असं वाटत असेल किंवा दिसून यावं असं वाटत असेल तर मित्रांनो, ह्या गोष्टी पाळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या बारीक सारीक गोष्टी ज्यावेळेस खत मारत असेल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या ऊसाला फवारणी करत असेल तर त्यावेळेस मित्रांनो ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. तर आता मित्रांनो, आपल्याला खतं म्हणजेच प्रमुख विद्राव्य खतं हे फवारणीसाठी ही खतं आहेत मित्रांनो. तर ही खतं कशा प्रमाणात द्यायची बघा. 05234 हे मित्रांनो काय कार्य करतं ऊसासाठी, तर ऊसाची कांडी भरण्याची आणि फुगवण्याच्या काळात हे जे 052 खत आहे हे सर्व उत्तम आणि चांगल्या प्रकारचं खत आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये
हे पालाचं प्रमाण जास्त असतं आणि ज्यामुळे कांड्यांचा आकार वाढतो, वजन वाढते आणि ऊसाला मजबूती येते. तर मित्रांनो, हे 052-34 हे फवारणीसाठी खूप चांगल्या प्रकारचा त्याचा रिझल्ट येतो. तर याचं प्रमाण किती आहे बघा मित्रांनो, 100 लिटर पाण्यासाठी तुम्हाला 1 ते 1.5 किलो किंवा 2 किलो घ्यायचं आहे आणि त्याचा फवारणी तुम्हाला मित्रांनो करायची आहे. हे झालं फवारणीसाठी. आता दुसरं आहे 13-0-45 याचा वापर केल्याने मित्रांनो याचासुद्धा ऊसाची वाढ जोमाने होते आणि फुटव्यांची जी संख्या आहे किंवा जे ऊसाचे जे अ, कोंब आहे, जे ऊस जे एकसारखे आहेत ते एकसारखे टिकून राहतात आणि एकसारखी वाढ होण्यास मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही ह्या टॉनिकची सुद्धा फवारणी करू शकता. ते म्हणजे 13-0-45 ह्या खताचा सुद्धा तुम्ही मित्रांनो वापर करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, उत्कृष्ट टॉनिक म्हणजे चांगल्या प्रकारचं टॉनिक, चांगल्या क्वालिटीचं टॉनिक ते सुद्धा तुम्ही फवारू शकता किंवा ठिबकद्वारे देऊ शकता. आता त्याच्यामध्ये जिब्रेलिका ॲसिड म्हणजे GA3 हे ऊसाची उंची आणि कांड्यांचं अंतर वाढवण्यासाठी चांगला फायदा होतो. तर मित्रांनो, हे सुद्धा तुम्ही तुमच्या ऊसासाठी उत्कृष्ट टॉनिक आहे आणि त्याचासुद्धा तुम्ही वापर तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याचा तुम्ही वापर करू शकता. त्याच्यानंतर मित्रांनो, अमिनो ॲसिड म्हणजे सीवीड जसे की सागरिका किंवा इतर दर्जेदार टॉनिकचं जे जे टॉनिक आहे, जे ऊसाची न्यूट्रिशन पॉवर वाढवतं आणि झाडाला ताण सहन करण्याची जी क्षमता देतं, ते सुद्धा अमिनो ॲसिड याचासुद्धा तुम्ही मित्रांनो टॉनिक म्हणून वापर करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बोरॉनच्या फवारणीमुळे अन्नद्रव्य जे वाहन असतं ते व्यवस्थित होतं आणि कांडी जी ऊसाची कांडी आहे ती फाटण्याचं जे प्रमाण असतं म्हणजे जी उभी चीर जाते, ते प्रमाण याच्यामुळे बोरॉनमुळे कमी होऊ शकतं आणि कमी होऊन जो ऊस आहे तुमचा तो सळसळीत गोल आणि टपोरा बनू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही बोरॉनचा सुद्धा फवारा घेऊ शकता. साधारणपणे 100 लिटर पाण्यात 100 ग्रॅम असा हा फवारा घ्यायचा आहे 1 एकरसाठी. तर मित्रांनो, ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या, टॉनिक आणि विद्राव्य खतांचा जर तुमच्या ऊसासाठी वापर जर केला, तुम्हाला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मित्रांनो मिळू शकतो. तर आता दुसरी गोष्ट महत्त्वाची मित्रांनो, फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावी. दुपारी कडक उन्हात फवारणी करू नये. आणि दुसरी गोष्ट ओलावा म्हणजे जमिनीमध्ये ओलावा असतानाच फवारणी केल्यास 100% चांगला परिणाम मिळतो, चांगला फायदा होतो. त्याच्यामुळे फवारणी करताना नक्की ही काळजी घ्या. आणि तिसरी आणि महत्त्वाची टीप म्हणजे फवारणी करताना औषध पानावर चांगले चिकटून राहण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी आणि चांगला रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन किंवा मग बेस स्टिकर नक्की तुमच्या फवारणीच्या जे औषध आहे किंवा खतं आहेत किंवा टॉनिक आहे त्याच्यामध्ये नक्की या स्टिकरचं पुरेपूर त्याच्यामध्ये वापर करा आणि जेणेकरून तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्हाला 100% येऊ शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, हे ऊसाच्या जाडी जी आहे ती जाडी आणि कांडी वजन वाढण्यासाठी तुम्हाला मी ही ऊसाची कांडी फुगण्यासाठी आणि एकरी उत्पन्नासाठी हे नियोजन नक्की करून तुम्ही बघा आणि तुमच्या शेतात तुम्हाला 100% सकारात्मक बदल झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करा. नक्की त्यांनासुद्धा चांगली खूप माहिती मिळेल आणि आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एवढीच विनंती करतो. लाईक करा आणि कमेंट्स करा आणि भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद. काळजी घ्या. जय जवान, जय किसान.